फायनली रितेश भाऊंनी करून दाखवलंय. ज्या ज्या लोकांनी रितेश भाऊंना नावं ठेवली होती, आज सगळ्यांची तोंड त्यांनी बंद केलेले आहेत. फायनली जान्हवी किल्लेकरनी ज्या पद्धतीने घरातील को कंटेस्टंटचा अपमान केला होता, तिला त्याची शिक्षा जी आहे ते रितेश भाऊंनी दिली आहे. रितेश भाऊंनी महाराष्ट्राचं मन जिंकलंय. रितेश भाऊ यांनी बिग बॉसमध्ये एक नवीन सुरुवातसुद्धा केलेली आहे. जान्हवी किल्लेकरला तिची जागा दाखवून दिलेली आहे आणि जेवढा काय कलाकार वर्ग जो आहे तो बिग बॉसवरती भडकला होता किंवा जान्हवी किल्लेकरवरती भडकला होता, त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आता जे आहे ते एक प्रकारचं समाधान येणार आहे, कारण रितेश भाऊंनी ते करून दाखवलं आहे. बरंच आहे रिव्ह्यूमध्ये बोलण्यासारखं. चला एपिसोडची सुरुवात करूया. रितेश भाऊ कमाल कर दिया, कमाल, मजा आली, कडक. बिग बॉसने एक प्रोमो काढला होता. खरं तर तो प्रोमो मिसलीडच म्हणता येईल, कारण बिग बॉसने सांगितलं की जान्हवी किल्लेकरला घरातून बाहेर काढत आहेत रितेश देशमुख. मित्रांनो, खरं तर तिला घरातून नाही तर भाऊंच्या चावडीतून बाहेर काढले, कारण संपूर्ण एपिसोड जान्हवी किल्लेकरला जेलमध्ये बसायला लागलेला आहे. रितेश भाऊंनी सार्कॅझमपासून सुरुवात केली. म्हणजे लास्ट एपिसोडमध्ये सार्कॅझम हा शब्द खूप जास्त चर्चेत होता. ज्याने निक्कीच्या बाबतीत जो पराठ्याबद्दल सार्कॅझम केला होता, तो सार्कॅझम जो आहे तर रितेश भाऊंनी आज केला आणि सुरुवात केली की मी कशी ॲक्टिंग करतोय सांगा जान्हवी किल्लेकर. जान्हवी किल्लेकरला सफाई देण्याचा मौकाच नाही दिला. वर्षा ताईंना बोललेला असो, पॅडी दादांना बोललेला असो, घरातून हाकलून देणाऱ्या गोष्टी असो, घरात चुगल्या करणं असो, आर्याला धक्का दिलेला असो, सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जान्हवी किल्लेकरच्या भाऊंनी काढल्या आणि आशाच्या आशा तिला मारल्या. मान्य करूयात की भाऊ जे आहेत ते मांजरेकर सरांसारखे बोलू शकत नाहीत, पण क्लास मात्र ते त्यांच्या पद्धतीनं खतरनाक वाले घेतात. भाई कमाल. बिग बॉसचे मेकर्स केतन मानगावकर सर, खरंच तुम्हाला मी हॅट्स ऑफ करतो की तुम्ही अशा पद्धतीचा जो आहे तो भाऊचा धक्का डिझाईन केला. केतन सर, आम्ही विचारही नव्हता केला की तुम्ही जान्हवी किल्लेकरला पूर्ण म्हणजे काय पूर्ण जे आहे एपिसोड जो आहे तो जेलमध्ये बसायला लावाल. खरंच तुमच्या क्रिएटिव्हिटीचं मी मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही ही गोष्ट केली आणि ती रितेश भाऊ थ्रू केल्यामुळे अजून त्या गोष्टीला आहे जे वजन आलं. हॅट्स ऑफ टू केतन मानगाव सर, खरंच तुम्ही जे आहे ते कमाल काम केलेलं आहे. बाकी आपल्या ज्या एपिसोडमधले मुद्दे जे असतात ना, ते सुद्धा भाऊच्या धक्क्यावर उचलले गेले. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा होता की नक्की जान्हवीने माफी खरी मागितली का खोटी मागितली. आपण याच मुद्द्याचं सांगितलं होतं की जान्हवीने माफी खोटी मागितलेली आहे, कारण अरबाजने तिला कॅप्टन्सी नाही दिली म्हणून ती हतबल झाली होती आणि त्याच्यापुढे ऑप्शन नव्हता राहिला, म्हणून तिने जे आहे ते पॅडी दादाची माफी मागितली. हा मुद्दा आपण उचलला होता, 7 स्टार मराठीने उचलला होता आणि या मुद्द्याबद्दल चर्चा झाली. मित्रांनो, बरेच बाकीचे लोक आहेत, बरेच मोठे मोठे रिव्ह्यूवर आहेत, त्यांनी दुसराच मुद्दा उचलला होता की बिग बॉसने सांगितलं माफी मागायला म्हणून माफी मागितली. पण आज रितेश भाऊंनी क्लिअर केलंय की तुम्हाला कॅप्टन्सी न मिळाल्यामुळे तुम्ही माफी मागितली. मित्रांनो, म्हणजे आपण जो मुद्दा उचलला होता तो एकदम करेक्ट होता, कारण 7 स्टार मराठीवरती जेन्युइन रिव्ह्यू पाहायला मिळतात आणि तोच मुद्दा जो आहे तो आज रितेश भाऊंनी उचलला. जान्हवी जे आहे ते रितेश भाऊ बोलताना फक्त नाटक करत होती, चेहरा पाडला होता. रितेश भाऊंनी तिच्या चक्कर येण्याच्या ड्राम्यापासून सगळ्या गोष्टी काढल्या. चक्कर येण्याचं नाटक होतं हे संपूर्ण महाराष्ट्राने ओळखलं होतं आणि रितेश भाऊंनी ते सांगितले की तुम्ही चक्कर येण्याचं नाटक केलं होतं. जान्हवीला ज्यावेळेस रितेश भाऊ बोलत होते त्यावेळेस जान्हवीच्या डोळ्यामध्ये एक टिपूस सुद्धा नव्हता, पण ज्यावेळेस सांगितलं की तुम्ही घराच्या बाहेर जाणार आहेत त्यावेळेस मात्र जान्हवीला जे आहे ते रडू आलं. तिला समजेना उमगेना काय झालं माझ्याबरोबर, कसं झालं. फायनली रितेश भाऊंनी जे आहे ते त्यांना पूर्ण भाऊचा धक्का जेलमध्ये बसवलं. मला खरंच समाधान वाटतंय की रितेश भाऊंनी आपले मुद्दे जे आहेत ते घेतले आणि जान्हवीला शिक्षा दिली. संपूर्ण महाराष्ट्र याच गोष्टीची वाट बघत होता की जान्हवीच्या बाबतीत बिग बॉस काय डिसिजन घेणार. बऱ्याच लोकांचं हे मत होतं की तिला घरातून बाहेर काढलं पाहिजे, पण असं घरातून बाहेर काढता येणार नाही. हे कोणत्याही बिग बॉसच्या नियमात बसत नाही. बिग बॉस फक्त जास्तीत जास्त शिक्षा देऊ शकतात आणि आता जान्हवी किल्लेकरला ही शिक्षा देण्यात आलेली आहे की ती पूर्ण 1 आठवडा जेलमध्ये राहणार आहे आणि रितेश भाऊने
ज्या पद्धतीने म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला अपेक्षा होती त्या पद्धतीने जी शाळा घेतली त्यामुळे महाराष्ट्रसुद्धा खुश असणार आहे. बिग बॉसच्या चाहत्यांना आज समाधानाची झोप लागणार आहे. आणि जे कलाकारांनी आवाज उचलला होता पॅडीदादाचा इन्सल्ट झाला म्हणून त्या कलाकारांच्या चेहऱ्यावर सुद्धा स्माईल असणार आहे. बघा रितेश भाऊंचा किती मोठा इम्पॅक्ट जो आहे तो होतोय ते तुम्हाला उद्या कळेल, नाहीतर थोड्या वेळात सोशल मीडियावरती त्या गोष्टी सगळ्या ज्या आहेत ते तुम्हाला तिकडे दिसतील. जान्हवी नंतर जे आहे ते रितेश भाऊंनी निक्कीची शाळा घेतली, पण जान्हवीसाठी एवढी वाईट गोष्ट बोलले रितेश देशमुख, ती गोष्ट जान्हवीने कधी एक्सपेक्टही नव्हती केली. कारण रितेश देशमुख यांनी जान्हवीचं नाव घ्यायचंच बंद केलेलं आहे. त्यांनी सरळ सांगितलं त्या बाहेर बसलेल्या म्हणजे एवढा मोठा इन्सल्ट जो आहे तो जान्हवी किल्लेकरचा कधीही कोणीही केला नसेल. कारण त्यांचं नावच पुसण्याचं काम जे आहे ते रितेश भाऊंनी केलंय. काय आहे, जान्हवी किल्लेकरने एखाद्या कलाकाराच्या नावावर त्यांनी केलेल्या मोठ्या करिअरवरच जर का संशय घ्यायचा ठरवलं असेल तर जान्हवी किल्लेकरचं रितेश भाऊंनी नाव न घेता हे तिला सांगायचा प्रयत्न केला की तू आमच्या सगळ्यापेक्षा खूप छोटे आहे, तुझं नाव सुद्धा आम्हाला माहीत नाहीये. अशा प्रकारचं जे आहे ते ट्रोलिंग जे आहे ते रितेश भाऊंनी केलं आणि हे महाराष्ट्राला खूप आवडले. रितेश भाऊ थँक्यू व्हेरी मच, भारी केले तुम्ही, मजा आली, मस्त. त्यानंतर निक्की मॅडमची सुद्धा जे आहे ते खतरनाक शाळा घेतली, पण रितेश भाऊंनी मध्ये एक वाक्य बोललं अरबाजसाठी. लास्ट एपिसोडला आपण एक आवाज उचलला होता आणि एक फेशियल व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओला 40,000पर्यंत व्ह्यूज आहेत. तुम्ही बघू शकता की रितेश भाऊ बोलताना अरबाज जो आहे तो मध्ये पुटू बोलतो आणि त्याने रितेश भाऊंचा अपमान केलेला आहे. आणि आज तीच गोष्ट रितेश भाऊंनी काढली. अरबाजला काय बोलले ते माहिती आहे का? अरबाज, मी रितेश देशमुख आहे, मला हलक्यात घेऊ नका. अरबाज कळलं ना, रितेश भाऊंना हलक्यात नाही घ्यायचं. हे जे लोक रितेश भाऊंना हलक्यात घेतात त्यांचा हाल काय होतंय बघितलं? जेलमध्ये जायला लागतंय त्यांना. बिग बॉस जे आहेत ते शिक्षा देत आहेत. त्यामुळे रितेश भाऊंचा हा जो डायलॉग आहे ना एकदम लागला ना आणि एकदम टाळ्यांचा गडगडाट झाला. आणि मला असं वाटतंय की अरबाजसाठी ही ट्रीटमेंट गरजेचीच होती. आता निक्कीची तर भयंकर शाळा घेतली आहे. निक्कीची शाळा आर्याला जे जेवणाबद्दल काल बोलली त्याच्याबद्दल घेतली. निक्कीची शाळा ज्या पद्धतीने आर्याला ट्रीट केलं त्याबद्दल पण घेतली. घनश्यामबरोबर वाद केला त्याबद्दल पण घेतली. त्यानंतर निक्कीची शाळा जी आहे ती कॅप्टन्सीचा दुरुपयोग केल्याबद्दल पण घेतली. म्हणजे निक्कीला नाही सोडलं त्यांनी, जेवणाच्या प्लेटला लात मारली त्याबद्दल सुद्धा शाळा घेतली. निक्की जे आहे ना ते रितेश भाऊंना हलक्यात घेताना दिसली. रितेश भाऊ आज हलक्यात घेण्याच्या मूडमध्ये नव्हते. त्यांनी सांगितलं हे बघा, जर का तुम्ही नाही ऐकलं तर जान्हवीच्या जागेवर तुम्ही असाल. बाय द वे मध्ये जान्हवी ज्यावेळेस जेलमध्ये गेली त्यावेळेस अरबाज जो आहे तो निक्कीला बोलतोय, तुला मी सांगितलं होतं की तुझ्या डोक्यातल्या आयडिया तू बाहेर सांगू नको. बघ तिने तुझ्या आयडिया वापरल्या ना, आता तिचं नाव होतंय आणि ती जेलमध्ये गेली. म्हणजे जेलमध्ये जान्हवी किल्लेकर गेली तर तिचं खूप मोठं नाव झालं का अरबाज? जेलमध्ये जाणे की काय कर्तबगारी आहे? किंवा महाराष्ट्र पूर्ण जो जान्हवीला शिव्या घालतोय ती एक कर्तबगारी आहे? म्हणजे नक्की काय तुम्ही निक्कीला सजेस्ट करताय की बाई जान्हवीसारखं वाघ आणि अजून शिव्या खा? ऑलरेडी निक्कीचे आहे ते महाराष्ट्राच्या पब्लिकच्या शिव्या खाते, अजून तुम्ही तिला शिव्या घालायचा जे आहे ते प्लॅन सांगत आहात का? म्हणजे नक्की अरबाज तुम्हाला म्हणायचं काय होतं की जान्हवी जी आहे ते खूप मोठी झाली आहे? आमच्या दृष्टीने मोठी नाही झाली आहे, ती अजिबात सुद्धा मोठी नाही झाली आहे. रितेश भाऊंनी त्यांची जागा फिक्स केलेली आहे पुढच्या एका आठवड्यासाठी, ती म्हणजे बिग बॉसच्या घरातली जेल. आणि जान्हवी किल्लेकरला जेलमध्ये टाकायचं काम केलेलं आहे. कर्मचारीच्या मुद्द्यावर जे आहे ते निक्कीची खतरनाकवाली शाळा घेतली. रितेश भाऊ म्हणले एक वेळ देशाचा पंतप्रधान नसला तरी चालेल पण कर्मचारी पाहिजे, कारण कर्मचाऱ्यांनी काम करायचं बंद केलं तर अख्खा देश जे आहे तो बंद होईल. त्यामुळे कर्मचारी या शब्दाची रिस्पेक्ट करायला शिका. निक्की तांबोळीची डायरेक्ट बोलतीच बंद. खतरनाकवाली शाळा घेतली रितेश भाऊंनी. त्यानंतर पॅरीदादाला जे जोकर म्हणण्यात आलं होतं निक्कीकडून त्याबद्दल सुद्धा शाळा घेतली. मला भारी वाटलं. म्हणजे रितेश भाऊंची स्टाईल जरी हटकी असली तरी पण मुद्दे मात्र ते सोडत नाही. प्रत्येक मुद्द्यावरती जे आहे ते शाळा हे घेतच असतात. त्यानंतर अभिजितशी सुद्धा रितेश भाऊ बोलायला लागले की ते बोलले की तुमचा आणि निक्कीचा नक्की संबंध काय? तुम्ही कोणत्या ग्रुपमध्ये? तुम्ही या ग्रुपमध्ये आहात का त्या ग्रुपमध्ये आहात? जर का तुम्ही निक्की बरोबर नाही आहेत आणि तुम्ही बिग ग्रुपशी लॉयल आहात तर मग ज्यावेळेस तुमच्या टीम मेंबरला जे आहे ते निक्की नाही ते बोलत होती त्यावेळेस तुम्ही आवाज का नाही उचलला? अभिजितकडे शब्दच नव्हते. आपण जो काल मुद्दा उचलला होता तो मुद्दा परत एकदा रितेश भाऊंनी उचलला.
आपण म्हणलं होतं की अभिजित हा डबल ढोलकी गेम खेळतोय आणि रितेश भाऊंनी सुद्धा तोच मुद्दा उचलला. आता बरेच लोक येतील आणि सांगतील की बाबा रितेश भाऊ एकदम करेक्ट आहेत, रितेश भाऊंनी सगळं ओके केलेलं आहे. पण काल तीच लोक ही म्हणत होते की अभिजित एकदम करेक्ट आहे, अभिजित एकदम करेक्ट आहे, अभिजित खूपच भारी आहे. आज तीच लोक रितेश भाऊच्या बॅशिंग नंतर हे म्हणतील की हा अभिजित चुकत होता, अभिजित चुकत होता म्हणून रितेश भाऊ त्याला बोललेले आहेत. पण काल जे आपण बोललोय ते लोक विसरून जातील. पण हा मुद्दा उचलला होता, अभिजित जो आहे त्याने चूक केलेली आहे आणि आपण स्पेशली त्या याच्यावरती रिव्ह्यू बनवला होता आणि अभिजितला जे आहे ते एक्सपोज करण्याचा मुद्दा जो आहे ते रितेश भाऊंनी इकडे काढला आणि त्यामध्ये तो एक्सपोज सुद्धा झालेला आहे. डाळीचा मुद्दा काढला आणि त्या डाळीच्या मुद्द्यामध्ये अभिजितकडे उत्तर द्यायला शब्द नव्हते. इकडे अंकिताला सुद्धा सांगण्यात आलं की तुम्ही सुद्धा एखादी गोष्ट खेचत जाऊ नका. त्यांना जर का वाटतं निक्कीशी बोलायचंय तर निक्कीशी बोलायचंय आणि अभिजितला हे सांगण्यात आलं जर का तुम्हाला निक्कीशी मैत्री करायची तर ठामपणे करा, खोटं नका बोलू. ज्यावेळेस पराठ्याच्या मॅटरमध्ये तुम्ही तिला मनापासून म्हणला पराठा घ्या आणि नंतर सार्कॅझमवाली गोष्ट काढली, ही गोष्ट आम्हाला पटली नाही. म्हणजेच काय की रितेश भाऊंनी अभिजितला जे आहे ते एक्सपोज केलेलं आहे. त्यानंतर रितेश भाऊंनी बी टीमचं कौतुक केलं आणि सांगितलं की तुम्ही जे आर्याच्या पाठीशी उभा राहिला ही खरंच कौतुकाची गोष्ट आहे आणि पहिल्यांदा असं दिसलं की बी टीम एकजुटीने उभा राहिलेली आहे. आणि काल हे म्हटलं होतं आपण रिव्ह्यूमध्ये की बी टीमने आर्याचा सपोर्ट करून चांगली गोष्ट केलेली आहे, फक्त अभिजितला वगळता बाकी सगळ्यांनी जे आहे ते आर्याची जे आहे ते हेल्प केलेली आहे. त्यानंतर वैभव चव्हाणला पण झापलं, कारण वैभव चव्हाणने आर्याला झापडीने ही भाषा वापरली होती आणि वैभव चव्हाणला सांगितलं भाऊंनी की भाई तू जो आहे जे दाखवले घरामध्ये गेल्या आठवड्यात तो पिक्चरचा ट्रेलर नाही, प्रोमो सुद्धा नाही आहे, तुला अजून काहीतरी दाखवावं लागेल. वैभव शॉक झाला. वैभवने जी दादागिरीची भाषा वापरली होती ती भाषा सुद्धा रितेश भाऊंनी काढली. अरबाजला बोलले की भाई तू तर आता निक्कीचं पाय पुसणं झालेलं आहे, निक्की तुझा गैरवापर करून घेते पण तुझ्या चेहऱ्यावास्तव ऑलवेज वेलकम निक्की. हे काय गेम खेळतोय तू, त्या पाठीपाठी खेळायचं बंद कर. उद्या जे चक्रव्यूह होणार आहे त्या चक्रव्यूहची हिंट सुद्धा रितेश भाऊंनी आत्ताच दिलेली आहे. कारण रितेश भाऊंनी निक्कीला एक हिंट दिली की अरबाज जो आहे तो तुमच्या पाठी बोलतो, निक्कीमध्ये जो कॅप्टनशिपमध्ये बदल झालाय त्याबद्दल. निक्की अही बाई हे काय. त्यानंतर निक्कीला परत एकदा सांगितलं की अरबाज तुमच्या तोंडावरती एक आणि पाठी जाऊन तुमच्याच विरोधात बोलतो. नंतर निक्की बाई परत निक्कीला सांगितलं की हे टीममधली बरीच लोक तुमच्या पाठी बोलतात. निक्की बाई म्हणजे निक्कीला झटक्यावर झटके देत होते आणि निक्कीलाही शॉक करत होते. मला असं वाटतं की ह्या भाऊच्या धक्क्यानंतर ए टीममध्ये जे आहे ते आता काहीच राहणार नाही आहे. आता त्यात काय होणार आहे मित्रांनो, अजून एक घरातून इव्हेक्शन होणार आहे. ते इव्हेक्शन झाल्यानंतर काय होईल हे पाहणं इंटरेस्टिंग असेल आणि उद्याच्या भागात कळेल ते कोण घरातून बाहेर जाणार आहे ते. सूरजला सुद्धा रितेश भाऊंनी सांगितले की भाऊ ठीक आहे तू बोलला ना की जिकडे अन्याय होत असेल तिकडे सूरज चव्हाण उभा असेल, पण ज्यावेळेस अन्याय घडत होता त्यावेळेस सूरज चव्हाण काय बोललाच नाही, तुला बोलावं लागेल. आणि मला असं वाटतं की सूरज आता हे जे आहे ते बोलणार. पुढचा येणारा आठवडा जो आहे तो बघायला मजासुद्धा येणार. इकडे वर्षा आणि इरेनाला जे आहे ते रितेश भाऊंनी सांगितले की तुम्ही अनसीन झालेला आहात, तुम्ही दिसतच नाही आहे, तुम्ही गायब आहात. तर वर्षाताई म्हणतात कसं आहे रितेशजी, जे निक्की करते वारंवार त्याच गोष्टी आणि मला असं वाटलं तुम्ही जे बोलला चुंगमसारख्या मी गोष्टी ताणते त्यामुळे तिला भाव नाही द्यावा म्हणून मी बोलले नाही. रितेश भाऊ म्हणले हे बघा वर्षाताई, पाठच्या 2 आठवड्यापासून मी तुमच्याशी बोललोच नाही आणि ज्या लोकांशी मी बोलत नाही याचा अर्थ त्याने आठवड्यामध्ये काहीच काम केलं नाही आहे, त्यामुळे वेळ नाही गेलेली आहे, गेम खेळा. इरेनालाही सेम गोष्ट जी आहे ते रितेश भाऊ यांनी सांगितलेली आहे. सो मित्रांनो इव्हिक्शनबद्दल उद्या सांगणार आहे असं रितेश भाऊ म्हटले. उद्या घरामध्ये पाहुणे सुद्धा येणार आहे. तर ओव्हरऑल जो आहे तो असा होता भाऊचा धक्का, खतरनाकवाला भाऊचा धक्का होता. जान्हवीला जे आहे ते कडक अशी शिक्षा सुद्धा देण्यात आलेली आहे. आता उद्या काय होईल हे सुद्धा पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. तुमचं काय मत आहे आजच्या भाऊच्या धक्क्याबद्दल प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.